आणि जे काल आमच्या समोर चित्र आलं ते अत्यंत भयावह आहे की गेल्या 4 महिन्यापासून अंगणवाडी सेविकांना पगार नाही। या महाराष्ट्रामध्ये 2 लाख अंगणवाडी सेविकांना द्यायला सरकारकडे पगार नसेल तर हे सरकार का चालवत आहे? या सरकारच्या तिजोरीतला पैसा जातोय कुठे? कोण लुटतंय? हा आमचा पहिला प्रश्न आहे। अंगणवाडी सेविकांच्या मागे शिवसेना ठामपणे उभी आहे, राहील आणि त्यांच्या प्रत्येक आंदोलनामध्ये शिवसेना सहभागी आहे। नंबर 2, महानंदा डेअरीचा विषय सध्या या महाराष्ट्रातला अत्यंत संवेदनशील विषय। आज सकाळीच महानंदा डेअरीतल्या काही कर्मचाऱ्यांशी माझ्या दूरध्वनीवर चर्चा झाली। महानंदाच्या कर्मचाऱ्यांना गेल्या 5 महिन्यापासून पगार। मी का सांगतोय अंगणवाडी सेविका महानंदा म्हणजे सरकारशी संबंधित कर्मचाऱ्यांना 4-4, 5-5 महिने पगार दिला जात नाही। महानंदाच्या कर्मचाऱ्यांना 5 महिन्यापासून पगार दिला जात नाही आणि ही महानंदा आता गुजरात लॉबीला विकली जाते। महानंदेचं व्यवस्थापन अशा प्रकारे विस्कळीत करण्याचं कारण एकच आहे, मुख्य म्हणजे जमीन। 27 एकर जमीन महानंदाची। आय रिपीट, 27 एकर लँड ऑफ महानंदा। ही 27 एकर जमिनीवर गुजरात लॉबीचा डोळा आहे आणि ती जमीन घशात घालण्यासाठी महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांनी आणि राजकारण्यांनी हा गुजरात लॉबीशी केलेला सौदा आहे। 27 एकर जमीन। या क्षणी महानंदा डेअरीचे जे चेअरमन आहेत, महानंदा या संपूर्ण व्यवस्थापनाचे, ते कोण आहेत? या राज्याच्या दुग्ध विकास किंवा महसूल मंत्र्यांनी जाहीर करावं परजणे कोण आहेत, कोणाचे मेवणे साडू नातेवाईक आहेत ना ते मंत्रिमंडळातल्या कॅबिनेट मधले, हे परजणे कोण आहेत आणि त्यांच्या मदतीनं 27 एकर जमिनीचा सौदा होतोय की नाही महानंदाच्या गुजरात लॉबी बरोबर, याचं स्पष्टीकरण महाराष्ट्राला मिळाला पाहिजे। या मुंबईतल्या मोक्याच्या जागा धारावीपासून महानंदापर्यंत, वरळीच्या मिठागरापासून सगळ्या जमिनी फक्त गुजरात लॉबीच्या घशात कशा जात आहेत, का जात आहेत आणि कोण घालतंय, हे काय सूत्र आहे, याचा स्पष्ट खुलासा ताबडतोब होणं गरजेचं आहे। याशिवाय भयंकर प्रकरण जमिनीची समोर येत आहेत। पण महानंदा जी विकायला काढली आहे त्याच्या मागे सूत्र फक्त 27 एकर जमीन महानंदाची ही एका लॉबीच्या घशात घालण्यासाठी आहे। अमूल वगैरे हे सगळं ही रंगसंगती आहे। शिवसेना या संपूर्ण व्यवहाराकडे लक्ष ठेवेल। 4 महिने महानंदाच्या कर्मचाऱ्यांना पगार नाही, एवढी भीक लागली आहे सरकारला? 5 महिने 4 महिने अंगणवाडी सेविकांचं मानधन नाही। आमदार खासदारांना 100-100 कोटी रुपये द्यायला आपल्याकडे पैसे आहेत, जाहिरातीवर पैसे आहेत खर्च करायला, पण सरकारच्या कर्मचाऱ्यांना या द्यायला पगार नाही, कारण तुम्हाला त्यांच्या जमिनी विकायच्या आहेत, त्यांना रस्त्यावर आणायच्या आहे। शिवसेना हे होऊ देणार। मला माहित नाही त्याच्याविषयी। अशा गोष्टी ज्या आहेत हे या सरकारचे चरित्र आहे। किती वेळा त्या माणसावर बोलायचं? बोलावं नाही, त्यांचे प्रवक्ते आहेत ते बोलतील। महाराष्ट्रात इतर सुद्धा अनेक राजकीय पक्ष आहेत, महिला आहेत, त्या बोलतील ना, आम्ही बघू ना त्याचं काय करायचं। पण महानंदा आणि अंगणवाडी सेविकांचा प्रश्न शिवसेनेने गांभीर्याने घेतला, अत्यंत गांभीर्याने घेतला। ही जमीन 27 एकर कोणाच्या घशात कोण घालताय आणि त्यासाठी महाराष्ट्रातल्या कॅबिनेट मंत्र्या त्याच्या नातेवाईकाच्या महानंदावरचा काय व्यवहार आहे हे स्पष्ट होणं गरजेचं आहे। जमीन 27 एकर कोणाच्या घशात कोण घालताय आणि त्यासाठी महाराष्ट्रातल्या कॅबिनेट मंत्र्याशी आणि त्याच्या नातेवाईकाच्या महानंदावरचा काय व्यवहार आहे
हे स्पष्ट होणं गरजेचं आहे.